बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांच्या बाजूने सहानुभूतीची मोठी लाट असेल असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. कारण संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी त्यांचा अमानुष छळ करण्यात आल्याचा व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. त्यांच्या हत्येनंतर गावात संतापाची लाट उसळली होती आणि त्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. अशा परिस्थितीत देशमुख कुटुंबियांची एकच अपेक्षा होती, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. गावकऱ्यांनी एक दिलाने पाठिंबा द्यावा आणि अश्विनी देशमुख यांची सरपंचपदी निवड व्हावी. पण गावच्या राजकारणाने वेगळंच वळण घेतलं. मागील निवडणुकीत अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी यावेळी माघार घेतली नाही. त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आणि थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मसाजोगमध्ये चुरशीची लढत रंगली. मंगळवारी मतदान पार पडलं. एकूण 2080 मतदारांपैकी 1744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच तब्बल 84% मतदान झालं. एवढ्या मोठ्या मतदारांमध्ये निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. कारण जास्त मतदान म्हणजे बदलाचा संकेत असू शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती. मतदान प्रक्रिया सुरुवातीला शांततेत सुरू होती. मसाजोगमध्ये नेहमीच शांततेत मतदान होत असल्याचं सांगितलं जातं. पण यावेळी मतदान केंद्राबाहेर 2 गट आमने-सामने आले. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मतदान सुरळीत पूर्ण झालं आणि आज मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच सुरस पाहायला मिळत होती. प्रत्येक फेरीत वातावरण तापत होतं. पण अखेर जो निकाल समोर आला त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. ग्रामपंचायत सदस्य स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आणि अश्विनी देशमुख यांचा तब्बल 92 मतांनी पराभव झाला. हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नाही, तर सहानुभूतीच्या राजकारणाला गावकऱ्यांनी नाकारल्याचं चित्र यातून दिसत आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गाव त्यांच्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहील अशी अपेक्षा होती. पण गावकऱ्यांनी वेगळाच कौल दिला. आता या निवडणुकीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गावकऱ्यांनी सहानुभूतीपेक्षा स्थानिक राजकारणाला महत्त्व दिलं का? गावात आधीपासूनच काही नाराजी होती का? की स्वरूपानंद देशमुख यांनी मजबूत रणनीती आखून ही निवडणूक आपल्या बाजूने खेचली? यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एकीकडं संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अजूनही राज्यभर चर्चेत आहे. न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला जात आहे आणि दुसरीकडं त्यांच्या पत्नीचा झालेला हा पराभव देशमुख कुटुंबासाठी मोठा मानसिक धक्का मानला जातोय. एकूणच मसाजोगचा हा निकाल आता केवळ गावापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. कारण सहानुभूतीची लाट, बिनविरोधाची अपेक्षा आणि शेवटी पराभव या सगळ्यांमुळे या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संदेश दिला आहे. आणि येत्या काही दिवसात या निकालावरून मोठं राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मंडळी, या निकालाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.